आमचं जेवण वगैरे झालंय इकडे. दुसरी प्लेस कोणती आहे, आम्ही कुठे जाणार आहे ते मी आज तुम्हाला रात्री सांगेन बाय द एंड ऑफ द डे. बोलतात ना, कोकण खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे लाईफ मध्ये एकदा तरी माणसाने कोकणात यावं. हाय गाईज, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आम्ही चाललोय एक फॅमिली ट्रिपवरती आणि आत्ता वाजलेत 4:40 आणि आम्ही आता निघतोय ठाण्यावरनं. आमची 5:50ची ट्रेन आहे. कुठे चाललोय ते मी तुम्हाला नंतर सांगेन, तर तुम्ही व्लॉग बघत राहा. सो आम्ही वेट करतोय इथे बिल्डिंगच्या खाली कॅब येण्याचा, आणि कॅबने आम्ही आता जाणार आहे. कॅब येईलच, मे बी आली. कॅब येते आता. हां, हे बघा, यू कॅन सी दॅट कॅब आलेली आहे. सो आता आपण निघूया जायला. चलो, आमचा जायचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आता. तर मी अजून तुम्हाला सांगितलं नाही की आम्ही कुठे जाणार आहोत ते, तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. तर गाईज, मी आणि मम्मा आम्हाला बोर होते म्हणून आम्ही उनो कार्ड्स खेळतोय दोघी जणी मिळून. कंटाळा आलाय ना आम्हाला. ट्रॅव्हलिंग मध्ये काय करणार, आम्ही 12:30 वाजता पोहोचणार आहे, तर म्हणून आम्ही खेळतोय असंच एंटरटेनमेंटसाठी. गाईज, आम्ही आता पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे जिथे आम्ही जाणार होतो. आम्ही आलो आहोत वेंगुर्ल्याला. तर आता जस्ट पोचलोय आम्ही इकडे रूमवरती. इकडचं वातावरण खूप मस्त आहे, म्हणजे पाऊस वगैरे पडला, एकदम हिरवगार वातावरण, खूप मस्त झालंय. आता जस्ट आम्ही पोचलो इकडे. मी तुम्हाला दाखवेन आता की आज आम्ही काय काय करतो इथे वेंगुर्ल्यामध्ये. आम्ही मे बी फिरायला जाणार आहोत थोड्या वेळाने, पण आता फ्रेश वगैरे होऊन आपण जेवून घेऊया. आता मे बी 1:30 वाजलाय, तर आपण जेवूयात वगैरे आणि मग मी तुम्हाला दाखवते. आणि गाईज, तुम्हाला मी दाखवते, इकडे आमची रूम आहे, या साईडला इकडे अशी आमची रूम आहे. आणि इकडे हे बघा, तुम्ही बघू शकता किती मोठी गॅलरी आहे. म्हणजे असं गॅलरी नाही, असा मोठा एरिया आहे, तिथे आपण असा वॉक वगैरे करू शकतो. मस्त बसा वगैरेला इथे असे टेबल्स वगैरे, खूप सुंदर आहे, सही वाटतंय एकदम. आणि तुम्ही बघू शकता ग्रीनरी, आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे. हे बघा, इकडे असा रोड आहे, खूप सुंदर वाटतंय. मला तर खूप मस्त वाटतंय इकडे आल्यावरती. आय एम सो हॅपी. आणि मी या ट्रिपसाठी खूप एक्सायटेड आहे, कारण ह्याच्यानंतर आपण जिथे जाणार आहोत तिथे मी फर्स्ट टाइम चालली, म्हणजे इकडे पण मी फर्स्ट टाइमच आली आहे. पण लेट्स सी, ह्याच्या पुढचे व्लॉग्स तुम्ही सगळे नक्कीच बघा, तुम्हाला खूप मजा येईल. इकडे कोकणात आल्यावरती घावणे चटणी खायचा काय फीलच वेगळा आहे. तर ना मला खूप इच्छा झालेली आल्यावरती. ॲक्च्युली आम्ही आता जेवायला जाणार आहोत, पण त्याच्या आधी मला खूप इच्छा झालेली घावणे चटणी खायची. तर मग मी अक्षयला बोलली मला घावणे चटणी घेऊन ये, तर तो माझ्यासाठी घेऊन आलाय. तर आपण आता मस्तपैकी खाऊयात. लेट्स टेस्ट इट, कसं लागतंय. वाव, हा मस्त बनवले रे, खूप सुंदर आहे, मजा आली. चला आता मी एन्जॉय करते, घावणे चटणी खाते, मग भेटूयात आपण. आता वाजले 3 आणि आम्ही आत्ता जेवायला चाललोय. तर खूप लेट झाला ॲक्च्युली, बट भूक खूप लागली आहे. आल्यावर थोडा रेस्ट वगैरे केला. रेस्ट म्हणजे असं जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि असंच बसलेलो. आता आपण जेवायला जाऊयात. आता जेवायला आलो आहे, म्हणजे अक्षयच्याच फ्रेंडचं हॉटेल आहे इकडे वेंगुर्ल्यामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते बघा, रेडकर बंधू करून हॉटेलचं नाव आहे. तर तुम्ही कधी आलात ते इकडे नक्कीच जेवा. तर गाईज, हेच आहे ते रेडकर बंधूंचं हॉटेल, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते. आम्ही आता इकडे प्रॉन्स थाली आणि अजून खूप मच्छी मागवली आहे. आता बघू आमचं जेवण येईल, आम्ही वेट करतोय. तर मी आल्यावर दाखवते तुम्हाला आम्ही काय काय मागवलंय ते. ठीक आहे, फायनली आमचं आता जेवण आलेलं आहे आणि आम्ही फिश मागवलं, दाखवते तुम्हाला मी.
ही सौंदळी थाळी आहे आणि ही प्रॉन्स थाळी. तर खाऊन सांगते मी तुम्हाला टेस्ट कशी होती. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगते सर्वात बेस्ट सी फूड खाल्लं आहे आम्ही. म्हणजे टेस्ट एवढी अप्रतिम होती ना, आम्हाला खूप आवडलं. लाईक सिरियसली आय डू रेकमेंड की तुम्ही जर इथे वेंगुर्ल्याला आलात तर नक्की रेडकर बंधू यांच्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. आता 4:30 झालेत, तर आम्ही आता जेवण वगैरे आलो आहे. जरा रेस्ट करतो, कारण मगाशी आम्ही रेस्ट नाही केलं, तर थोडा आराम वगैरे करतो. आणि आपण आता आज तर काय आम्ही कुठे जाणार नाही आहोत, आज आरामच करू. तर आपण आता डिरेक्टली संध्याकाळी भेटूयात. गुड इव्हनिंग. संध्याकाळ झालेली आहे. मी उठली थोड्या वेळापूर्वी. आता मी थोडा नाश्ता केला, ब्रेड बटर आणि चहा प्यायले. आणि आता काय प्लॅन नाही आहे, आज थोडं रिलॅक्सच केलं आम्ही, कारण काय आजच आलो ना आम्ही, तर आज थोडं रिलॅक्सच करणार आहोत. आता काय प्लॅन नाही आमचा बेसिकली. तर आपण आता उद्या डिरेक्टली भेटूया, कारण उद्या आम्ही बाहेर जाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवेन की आम्ही कुठे कुठे जातो. ठीक आहे, तर आता उद्या भेटूया डिरेक्टली सकाळी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही उठलोय आता, फ्रेश वगैरे झालोय आणि आता आपण नाश्ता करायला जाऊया खालती. नाश्ता वगैरे करून येऊया, मग भेटूयात आपण. ओके, मी तुम्हाला दाखवेन की आम्ही काय काय नाश्ता करणार आहे. कोकणात आल्यावर खावणे चटणी जसं मी काल खाल्लं, मी आज पण तेच खाईन, कारण माझं फेवरेट आहे ते. आणि इकडे आल्यावर तर खायलाच पाहिजे ना. आणि अजून दाखवेन मी आम्ही काय काय नाश्ता करतो ते. ठीक आहे. तर मी तुम्हाला जसं बोलले की आम्ही नाश्ता करायला चाललेलो, तर हेच ते कृष्णाई करून हॉटेल होतं, तिकडे आम्ही नाश्ता करायला आलेलो खालती. आणि वरती तुम्हाला जसं दिसतंय इकडे रूम्स आहेत वरती, तर त्यांचेच रूम्स आहेत. तर तिकडे आम्ही स्टे करत होतो, जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं. आणि तिकडे आम्ही स्टे करत होतो. आणि इकडे मस्त मम्मा पप्पा वगैरे, अक्षय वगैरे, आम्ही सगळ्यांनी मिसळ वगैरे घेतलेली, कांदा भजी पण घेतलेले. आणि मी तुम्हाला बोलली की मी घावणे चटणी तर घेणारच, ते कसं मी मिस करू शकते. तर म्हणून मी सगळं खाऊन झाल्यावर घावणे चटणी सुद्धा नाश्ता वगैरे करून आलोय आम्ही. तुम्ही बघितलंच असेल मगाच्या क्लिप मध्ये की आम्ही काय काय खाल्लं. कांदा भजी, मिसळपाव, घावणे चटणी वगैरे मस्त एकदम दाबून नाश्ता केलाय. मस्त वाटलं सकाळ सकाळ. आता आपण निघूयात पुढे. आता आम्ही रेडी वगैरे होतो आणि मग आम्ही जाणार आहे. इथे 2-3 मंदिरं वगैरे आहेत, मी तुम्हाला दाखवेनच जे काय ते. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर गाईज आम्ही आता आलेलो इकडे सागरेश्वर देवाच्या मंदिरात. खूप प्राचीन काळाचं मंदिर आहे, खूप मस्त आहे, प्रसन्न वाटतं एकदम इकडे आल्यावरती. आम्ही चाललोय बीचकडे, बीच आहे समोर. तर आम्ही आता चाललोय तिकडे. मी तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू कसा आहे ते. हे बघा, खूप मस्त आहे. लाईक वाव, मस्त वाटतंय. आत्ता मी निघालोय जस्ट. आता तुम्हाला दाखवेन एक 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 एक. आता ह्या मंदिरात झालं, आता बीचवर जाऊन येतो आम्ही. तर गाईज बीचवरून नंतर आम्ही वेंगुर्ल्यामध्येच एक आरवली गावात वेतोबाचं मंदिर आहे, तिकडे आम्ही आलेलो. तर तुम्ही बघू शकता किती प्राचीन काळाचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर होतं आणि आमचं दर्शन पण खूप मस्त झालं. आणि सगळ्यांनी तुम्ही बघू शकता ही वेतोबाची मूर्ती. चला चला सगळ्यांनी पटापट दर्शन घ्या. आणि इकडे तुम्हाला ज्या काही चप्पल दिसत आहेत त्या हे लोक ज्यांचा नवस पूर्ण होतं ते लोक देवाला ही प्युअर चामड्याची चप्पल अर्पण करतात, असं म्हणजे तिकडचं मानणं आहे. तर ह्या सगळ्या चप्पल त्यासाठी तिकडे मंदिरातच ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ना आम्ही गेलेलो सातेरी देवीच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता या मंदिराची ही जी कमान आहे हे पूर्ण प्राचीन काळाचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यावर किती छान म्हणजे सुंदर एकदम कमान आहे, वरती मूर्त्या आहेत देवांच्या. आणि इकडे कौलारू मंदिर आहे, खूप गावातलं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे, मस्त. आमचं इकडे पण आम्ही खूप छान आमचं दर्शन. तर ही आहे आपली त्या मंदिरातली सातेरी देवी आपली. तर मंदिरातून दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो गाडीने जायला. आणि तेव्हा मी बघितलं की काही मुलं शाळेतनं निघालेली. तर मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. आणि किती सुंदर ना, तुम्ही इकडे बघू शकता नजारा किती सुंदर आहे. म्हणजे नदी, पूर्ण सगळीकडे हिरवगार वातावरण झालेलं, सगळीकडे शेतात गायी चरत होत्या, कोण शेती करत होतं, खूप सुंदर सुंदर वातावरण होतं.
आणि आम्ही गाडीतून असंच चाललेलो तर आम्हाला वाटेत हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर दिसलं. काय मंदिर होतं, मी तुम्हाला सांगू, इतकं सुंदर मंदिर होतं. तिथे राधाकृष्णाची पण मूर्ती होती, गणपती बाप्पाची पण मूर्ती होती आणि आपले विठ्ठल रखुमाईची पण मूर्ती होती. म्हणजे इतकं सुंदर मंदिर बांधलेलं ना, म्हणजे गावच्या ठिकाणी एवढं छान मंदिर होतं ना, मी तर अशी बघतच बसलेली. आणि मूर्ती तर आहा खूप मस्त. म्हणजे बोलतात ना, पूर्ण तो दिवस आमचा एकदम स्पिरिच्युअल डे झाला. सगळी मंदिरं, सगळी देवस्थानं वगैरे आम्ही केली तर खूप छान वाटलं एकदम. तुम्ही बघितलं असेल मगाशी की आम्ही वेंगुर्ल्यामधली जी काही मंदिरं होती तिकडची ती फिरलो. आता आम्ही आलो आहे मालवणात. अंगणेवाडीच्या इकडे भराडी देवीचं मंदिर आहे, तर तिकडे आलो आहे. तर चला जाऊयात. आम्ही वेंगुर्ल्यानंतर इकडे आलेलो. मालवणातली ही भराडी देवीचं मंदिर आहे. तुम्ही बघा किती छान मंदिर आहे. पूर्ण सफेद दगडामध्ये मंदिर आहे आणि इतकं छान होतं ना मंदिर, म्हणजे वाव. म्हणजे मी तर असं ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पहिल्यांदा गेले, तर माझ्यासाठी ती खूप एकदम ऑफुल मोमेंट होती. म्हणजे मला तर खूप आवडलं. आणि तुम्ही हे बघताय ना नजारे जाताना, म्हणजे काय स्काय होतं. म्हणजे सगळं आजूबाजूला सगळीकडे शेती होती आणि मस्त रस्ता, आम्ही चाललोय, वाव. आणि ॲटमॉस्फिअर तर एकदम एवढं सुंदर होतं ना, म्हणजे मी तर खूप एन्जॉय केलं वेंगुर्ल्याला. म्हणजे कोकणात तुम्ही खरंच नक्की तरी माणसाने एकदा कोकणात. तर शेवटी आम्ही गेलो साईबाबांच्या मंदिरात, कारण माझ्या सासूबाई खूप मोठ्या साईबाबांच्या भक्त आहेत. तर त्यांची खूप इच्छा होती की आम्ही इथे साईबाबांच्या मंदिरात जाऊ. तर आम्हाला तुम्ही बघू शकता किती जवळून दर्शन मिळालं आहे. खूप मस्त, एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं. आणि त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही सगळे गेलो मंदिरात. आता सगळी देवदर्शनं झाल्यावरती वेळ होती पोटोबाची. तर आम्ही मस्त गाडीतनं चाललेलो, तर आम्हाला हा बीच दिसला. काय व्ह्यू होता आणि त्याच्या समोरच आमचं तिकडे हॉटेल होतं. म्हणजे सुंदर, दुपारचा तर व्ह्यू एकदम अप्रतिम होता. आणि आम्ही बीचचा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही आमचं जेवण केलं. लाईक वाव, मस्तच. मी थोडं जेवण वगैरे केलं, जेवण नाही म्हणजे थोडंसं खाल्लं वगैरे. आणि आता आम्ही चाललोय परत आमच्या रूमवर जायला, परत निघालोय. फायनली घरी आलोय आणि आता वाजले आहेत 4 आणि आम्ही थोड्या वेळाने मे बी सनसेट टाईमला बीचवर जाणार आहोत. तर तिकडे मी तुम्हाला दाखवेन की कोणता बीच आहे वगैरे आणि कसं काय. थोडं पिक्चर्स वगैरे क्लिक करू, थोडं एन्जॉय करू सनसेट व्ह्यू, बघूयात कसं काय ते. ठीक आहे, मग आपण जेव्हा बीचवर जाऊ तेव्हा भेटूयात. तुम्ही बघत राहा कंटिन्यू. मला एक गोष्ट सांगायची आहे गाईस, की इकडचे रस्ते आम्ही येत होतो ना, म्हणजे पूर्ण मालवण वेंगुर्ला आम्ही जेवढं पण फिरलो ना, इकडचे रस्ते इतके सुंदर आहेत ना. म्हणजे दोन्ही साईडला झाडं, रस्ता, म्हणजे बोलतात ना कोकण खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे लाईफमध्ये एकदा तरी माणसाने कोकणात यावं, जर तुम्हाला नेचर वगैरे बीच सगळं बघायला आणि मेन म्हणजे इकडचं जेवण, जे खाणं आहे ना, मच्छी वगैरे सगळं जे इकडे मिळतं ना, अमेझिंग. म्हणजे कोकणात बेस्ट जेवण मिळतं, म्हणजे बेस्ट खाणं मिळतं, मी तर सांगेन. आणि मला खूप मस्त वाटलं एकदम. म्हणजे मी तर एन्जॉय करते, लाईक तुम्ही पण एन्जॉय करतच असाल माझ्यासोबत हा व्लॉग बघून. तर मी तर खूप एन्जॉय करते. आता उद्या आम्ही कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला या एंड ऑफ द डेला सांगेन. आता उद्या सकाळी आमचं इकडून चेकआउट आहे आणि आम्ही एका दुसऱ्या प्लेसवर जातोय. तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन की आम्ही कुठे जाणार आहेत. त्यासाठी तुम्ही बघत राहा माझा ब्लॉग एंड पर्यंत. मी तुम्हाला जसं बोललेली, आम्ही इथे बीच वरती आलोय. बघा किती सुंदर बीच. वी आर एन्जॉयिंग द व्ह्यू. मला बोललेले की आम्ही बीचवर जाणार आहोत. तर आम्ही बीचवर जाऊन आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता नेक्स्ट क्लिपमध्ये खूप सुंदर बीच होता आणि खूप मस्त पिक्चर्स काढलेत. व्ह्यू खूप अमेझिंग होता आणि तुम्ही नेक्स्ट क्लिपमध्ये व्ह्यू एन्जॉय करा. ठीक आहे, 1, 2
लेट्स गो. तर आम्ही जेवून वगैरे आलेलो आहोत इकडे आता रूम वरती. आणि हा गाईज मी तुम्हाला सांगणार होती व्लॉगच्या एंडला की आम्ही कुठे चाललोय उद्या. तर आम्ही चाललो आहोत गोव्याला चाललोय आम्ही उद्या. तर मी तर खूप एक्सायटेड आहे कारण की मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम गोव्याला चालली आहे. तर येस आय एम सो एक्सायटेड. तर हा वेंगुर्ल्याचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.